नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव पूर्ण नाव वासुदेव नामदेवराव भोयर, हां. आसोला, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम. मानोरा तालुक्यामधील आसोला हे तुमचं गाव आहे. हा हा. हे टरबूजाचं तुमचं शेत आहे सर. किती एकराचं क्षेत्रफळ आहे हे? हे 2 हेक्टर 39 आर. म्हणजे जवळपास 1 हेक्टर 39 आर. म्हणजे जवळपास 3 एकर आहे. 3 एकर. तर 3.5 या 3 3.5 एकरामध्ये तुम्ही टरबूजाची लागवड केलेली आहे. हो. तर टरबूजाची जी व्हेरायटी आहे त्या व्हेरायटीचं नाव काय आहे? त्या एक आहे मेलोडी. हां. मेलोडीचे मी 10 पॉकेट आणले हां. आणि त्याच्यानंतर मधुराणी 10 आहे. म्हणजे मेलोडीचे 10 आणि मधुराई 10 हां, असे 20 टरबूज हां 20 याच्यामध्ये लागवड केलेली आहे. हो. तर आमचे जे शेतकरी बंधू आहे सर, आज आपला व्हिडिओ जो आहे मिशन ऑर्गॅनिक इंडिया आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हजारो लाखो शेतकरी याला बघणार आहेत. तर याचं जे नियोजन आहे स्टार्टिंग पासून तुम्ही याचं नियोजन कसं कसं केलं ते आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही कृपया करून स्टेप बाय स्टेप सांगा. म्हणजे जसं तुम्ही बेड वगैरे जर मारले ते किती फुटाचे मारले, मल्चिंग पेपर 2 बेड मधील अंतर किती आहे आणि लागवड वगैरे कशी केली याचं नियोजन, खताचं नियोजन, बेसल डोस म्हणजे तुम्ही खतं कोणते वापरले, रासायनिक खतं वगैरे कोणते वापरले, ऑर्गॅनिक कोणते वापरले, नंतर तुम्ही स्प्रे वगैरे कोणते घेतले, या सगळ्या गोष्टीचं तुम्ही याच्यामध्ये आमचे जे शेतकरी बंधू आहेत त्यांना स्टेप बाय स्टेप सांगा. तर सर सांगा सर प्लीज तुम्ही कसं केलं. तर मी सुरुवातीला 5 बाय 5 मध्ये बेड पाळले. 5 बाय 5 मध्ये बेड पाळले. 5 फुटाच्या अंतरावर बेड पाळले आणि मल्चिंग पेपर आतरल्यानंतर 2 बाय 2 वर टरबूजाची लागवड केली. 2 बाय 2 वर टरबूजाची लागवड केली आणि 2 बेड मधील अंतर 5 फूट आहे. 2 बेड मधील अंतर 5 फूट आहे, पण बेडवर 2 जवळपास 1 फुटाचं अंतर सोडून 1 तास या साईडनं आणि 1 तास दुसऱ्या साईडनं असं 2 बाय 2च्या अंतरावर बियाणं लावलं, टोपलं. बरं बरं. तुम्ही बियाणं स्वतः म्हणजे बियाणं घरी स्वतः लावलं का रेडीमेड तुम्ही रोपं आणले होते? रोपं नाही आणले, मी स्वतः बियाणंच लावलं. स्वतः बियाणं? हां, रोप वगैरे काही लावलं नाही. 4 दिवसात माझं जर्मिनेशन झालं रोपाचं. 4 दिवसामध्ये? हां, 4-5व्या दिवशी मला रोप दिसायला तयार झालं. जर्मिनेशन म्हणजे बीज प्रक्रिया वगैरे तुम्ही कोणत्या औषधाची केली होती का? बीज प्रक्रिया वगैरे केली नाही, पण सुरुवातीलाच मी ज्यावेळेस समजा आता बी टोपणार त्यावेळेस मी ग्रॅन्युअल जे आहे ते 20 किलो ग्रॅन्युअल वापरला. 20 किलो ग्रॅन्युल्स म्हणजे आपली 2 किलोची RPS 76 ग्रॅन्युल्सची बॅग आहे. 10 बॅगा वापरल्या. 10 बॅगा मी 3 एकरात वापरल्या. प्रत्येक होलमध्ये जवळपास आपला चहाचा जो चम्मच येते त्या चम्मचनं 1 चम्मच ग्रॅन्युअल टाकलेला आहे. 1 चम्मच ग्रॅन्युअल टाकलं. रासायनिक खताचा या प्लॉट मध्ये तुम्ही यूज केलेला आहे का? रासायनिक खताचा मी यूज केला. सुरुवातीला ज्यावेळेस बेड मारायच्या आधी 3 पोते DAP टाकलं. किती पोते? 3 पोते. 3 पोते DAP म्हणजे 3 बॅगा DAP तुम्ही इथे यूज केलेला आहे. 150 किलोग्रॅम. हो, 150 किलो. हो हो, 1.5 क्विंटल. तर त्याच्यानंतर जे नागळी आहे ते म्हणजे सुरुवातीला ज्या 1 महिन्याचा जो कालावधी राहते तो नागळीचा कालावधी राहते टरबूजाचा, त्याच्यानं मी बायो 303ची फवारणी घेतली होती. बायो 303ची फवारणी घेतली. हां हां. आणि त्याच्यासोबत आणखी दुसरं कोणतं औषध फवारलं का? त्याच्यासोबत कोणतंच नाही टाकलं, पण त्याच्यानंतर आपलं आपल्या कंपनीचं इम्युनोरिज आणि RPS. इम्युनोरिज आणि RPS 76. RPS 76 या 2 औषधांचा स्प्रे केला. 2 औषधांचा स्प्रे केला. त्याच्यानंतर 8 दिवसानं. दर किती दिवसांनी स्प्रे केलेला आहे? 8 दिवसानं. दर 8 दिवसानं स्प्रे केला. आणि त्याच्यानंतर 15 दिवसाचे ज्यावेळेस कालावधी माझा 15-20 दिवसाचा झाला त्या कालावधीत मी तुमचं ते RPS जे आहे ते RPS 3 लिटर एकरी 1 लिटर RPS सोडलं लिक्विड ड्रिपमधून. हां, ड्रिपद्वारे सोडलं. त्याच्यानंतर आपलं जे बॅक्टोरीज आहे, बॅक्टोरीज किट जे आहे 1 एकराला 1 किट, अशा 3 एकराला 3 किट सोडल्या. तर 3 लिटर RPS 76 हां आणि आपला बॅक्टोरीज व्हेजिटेबल अँड फ्रूटच्या 3 किट. हे किती दिवशी सोडलं सर? ते जवळपास लागवड केल्यानंतर, पिकाची लागवड केल्यानंतर 30 दिवसांनी. हां. बरं, आज आपली दिनांक 20/2 आहे, 20 फेब्रुवारी आहे. टरबूजाची लागवड याची तारीख कोणती आहे सर? कोणत्या तारखेला? आज आपल्या टरबूजाला 50 दिवस पूर्ण झालेले आहे. 50 दिवस पूर्ण झालेला आहे. हां, जानेवारीच्या 1ला आपण लागवड केलेली आहे. जानेवारी 1 तारखेला. आणखीन याचा कालावधी जवळपास 20 दिवसाचा राहिलेला आहे. बरं.
तर आज माझ्या टरबुजाची पोझिशन जी आहे ते 3 ते 4 किलोचं फळ बनलेलं आहे. म्हणजे आज काय पोझिशन आहे सर, दाखवा बरं एकदा. आज या टरबुजाची जे साईज वजन आहे ते जवळपास 3 किलो आहे. 3 ते 4 किलो 3 ते 4 किलो आहे. फळं दाखवा बाजूचे. हां, हे जे फळं आहे हे छोटे आहे, आणखीन याला 20 दिवस वेळ आहे. बरं. हां, तर म्हणजे आज जर आपण बघितलं तर याची जी क्वालिटी आहे ही बेस्ट आहे. आणि या वेलाचं जे क्वालिटी बेस्ट आहे आणि वेलाची जी ताकद आहे ते कायम आहे, आणखीन वेलाची ताकद वगैरे कायम आहे. कायम आहे. आणि जवळपास याला आता आणखीन 20 दिवस वेळ आहे आपल्याला. तर मला अपेक्षा अशी आहे, मागच्याही वर्षी मी RPS कंपनीचंच प्रॉडक्ट वापरलं, शेवटी वापरलं. मला शेवटी लक्षात आलं ते. पण माझ्या टरबुजाची साईज बनली होती जवळपास 9 किलो 300 ग्रामपर्यंत एक टरबूज गेलं होतं. 9 किलो 300 ग्रॅम. आता मला मागच्या वर्षी 12 पॉकेटमध्ये जवळपास 50 टन तर मी मोठाच माल विकला. माल विकला मोठा. 50 टन. सेकंडचा जो आहे हां. राटन ज्याला म्हणतो, हां. तर तो जो माल आहे तो 5 टन शेवटी माल निघाला. असा मला 55 टन माल मागच्या वर्षी या 3 एकरातून मिळाला होता. म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला 12 पाकिट लावून 55 टन माल निघाला. या वर्षी सर तुम्ही 20 पॅकेट यूज केलेले आहे. तुम्हाला आणि मालाची क्वालिटी पण चांगली आहे. आणि जे टरबुजाचे वेल आहे त्याची क्वालिटी आतापर्यंत शेवटपर्यंत चांगली दिसत आहे. तर या वर्षी तुम्हाला किती टन 3 एकरामध्ये येण्याचं हे वाटते सर, अंदाज आहे? माझी अपेक्षा 70 टनापर्यंत आहे. 70 टनापर्यंत. हां, जवळपास. कारण जे व्यापारी पाहायला येऊन राहिले ते असं सांगून राहिले की 70 टनपर्यंत माल तुमच्या शेतामध्ये निघू शकते. बरोबर. RPS 76 आणि धन्वंतरीचे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट तुम्ही यूज केले, जसे बॅक्टोरिच व्हेजिटेबल अँड फ्रूट किट, RPS 76 लिक्विड, RPS 76 ग्रॅन्युल्स, सिल्कोरिच. सिल्कोरिच आता तुम्ही ड्रिपनं सोडलेलं आहे. सिल्कोरिच ड्रिप. हे जे निळे आणि पिवळे ट्रॅप दिसतात हे पण तुम्ही लावलेले आहे. हे ट्रॅप मी 150 लावले सर. तर एका ट्रॅपला जवळपास हजारो कीटक लागलेले आहे. मी दाखवतो. या ट्रॅपचा तुम्हाला फायदा झालेला वाटतो? भरपूर. 3 फवारण्या समजा बचत झाली या ट्रॅपमुळे माझी. 3 निळे आणि पिवळे ट्रॅप्स लावल्यामुळं तुमच्या जवळपास 2 ते 3 फवारण्या म्हणजे तुम्हाला बचत झालेली आहे. तर हा जो रिझल्ट तुम्हाला मिळालेला आहे धन्वंतरीच्या प्रोडक्टचा, या धन्वंतरीच्या प्रोडक्ट बद्दल इतर शेतकऱ्यांना तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? इतर शेतकऱ्यांना मला असं सांगावं असं वाटतं की हे जे धन्वंतरीचे प्रोडक्ट आहे हे तुमचं लॉंग लाईफ आहे. म्हणजे एका वर्षातनी समजा आता मी मागच्या वर्षी यूज केलं त्याचा फायदा याही वर्षी मिळाला मला. बरोबर. जमिनीची जे क्वालिटी आहे, जसं आपण रासायनिक खत यूज करतो आणि लगेच 6 महिन्यात जमिनीची क्वालिटी चेंज होऊन जाते, तसं नाही. याचं जमिनीची सुपीकता वाढून ठेवते. आणि माझ्या शेतामध्ये ऑलरेडी गांडूळ आहे. म्हणजे धन्वंतरीचं प्रोडक्ट यूज केल्यापासून तुमच्या शेतामध्ये गांडूळ निर्माण झाले. गांडूळ निर्माण झाले आणि गांडुळाला या धन्वंतरीच्या प्रोडक्टमुळे धोका काहीच नाही. बरोबर आहे. गांडुळाला कोणताच धोका नाहीये. सर, हे जे धन्वंतरीची जी माहिती आहे, धन्वंतरीच्या प्रोडक्टचं मार्गदर्शन जे तुम्हाला आतापर्यंत ज्यांनी मार्गदर्शन या प्लॉटसाठी केलेलं आहे त्यांचं नाव काय आहे सर? त्यांचं नाव साबे साहेब. साबे सर. विश्वनाथ साबे सर आणि शिल्पा मॅडम. शिल्पा दौड मॅडम वर्धा. विश्वनाथ साबे सर जे आहे बुलढाणा मोताळा या शहरामधून आहेत. त्यांनी तुम्हाला या औषधीची माहिती दिली आणि शेवटपर्यंत मार्गदर्शन केलं. तर खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही दिलेल्या या मौल्यवान मार्गदर्शनाचा आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.